करताना सर्वप्रथम दिलेले वाक्य काय करायचंय तुमचं आहे तसंच लिहून घ्यायचंय. लिहिलं त्यानंतर पुढे काय द्यायचंय शाब्बास काय द्यायचंय कॉमा म्हणजेच स्वल्पविराम द्यायचाय. त्यानंतर पुढे काय वाक्यात आलेली टू बी ची रूप म्हणजेच क्रियापदाची सहाय्यकारी रूप कोणकोणती आहेत बाळांनो am, is, are, was, were, have, has, had, will, shall, would, should, can, could, may, might, must. ही जर आलेली असेल तर ती घ्यायची आणि जर ही रूप आलेलीच नसतील तर कोणत्या रूपांकडे जायचं टुडूंच्या रूपांकडे. टुडूंची कोणती रूप आहे आपली डू डज डीड. ठीक आहे. मग डू डज डीड कसं वापरायचं जर क्रियापदाचं मूळ रूप आलेलं असेल क्रियापदाचं मूळ रूप तर डू वापरायचं. क्रियापदाला यस किंवा यस लागलेला असेल तर काय वापरायचा डज वापरायचा आणि क्रियापदाचा सेकंड फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप आलेला असेल तर काय वापरायचं डीड वापरायचं. ठीक आहे. पुढचा नियम होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य. वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी कसं ओळखतो आपण 4N कोणकोणते नो नेवर नॉट नथिंग. हे जर आलेलं असेल तर ते वाक्य नकारार्थी होतं आणि जर हे आलेले नसतील तर ते वाक्य कसं होतं होकारार्थी होतं. म्हणजे यन अपॉस्ट्रॉफी टी लावायचा का नाही. त्यानंतर वाक्यात आलेले सर्वनाम कर्ता म्हणून कोणकोणते आय ही शी इट दे वी यू आलेला असेल तर ते लिहून घ्या. जर नसतील आलेले म्हणजेच नाऊन आलेला असेल तर त्या नाऊन ऐवजी काय वापरायचंय तुम्हाला सर्वनाम वापरायचंय ही शी इट. समजलं. आणि सगळ्यात शेवटी काय द्यायचा नक्की कोणाला काय प्रॉब्लेम ऍड क्वेश्चन